नमस्कार मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजायला आलेत. 1:30 वाजून गेले सॉरी. आणि आता आम्ही चाललो आहोत कर्जतला. खरं तर आम्हाला सकाळीच जायचं होतं कर्जतला, पण खूप जोराचा पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. आम्हाला वाटलं पाऊस जाईल तेव्हा निघू, पण पाऊस थांबतच नाही आज. तर आम्ही निघालो. आता पावसात दिदी आहे माझ्यासोबत. मित्रांनो, आमचा कुठे पण जायचा टाईम 1:30 वाजता नाही. म्हणजे कुठे आम्ही बाहेर मावशी मामाकडे कुठे चाललो असलो तर आम्ही कधी पण निघायचं असलं तर सकाळीच निघतो. चला आता जाऊया रस्त्यात. पाऊस चालूच आहे कंटिन्यू. आम्ही चाललो आहे मावशीकडे कर्जतला. खूप लेट झाले जायला आम्हाला. आणि आज आम्ही वस्तीलाच राहणार तिथे. हे इकडे स्नॅप. आज आम्ही वस्तीलाच राहणार तिकडे. उद्या सकाळी घरी येऊ, कारण रेनकोट दिदीने बॅगेच्या वर घातला होता, तर रेनकोट छोटा पडत होता. बॅग ही वॉटरप्रूफ आहे. बॅग भिजली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. वॉटरप्रूफ बॅग आहे, त्याच्यामुळे आता पहिले रेनकोट घाल ना, मग त्याच्यावर बॅग घाल. टाट घाट सेक्शन. साऊची वाडी का साऊची वाडी. रस्ता तर बडा खतरनाक आहे यावर. कप्प्यात कार्यक्रम झाला असता. फोन बंदच करतोय मी आता इथे घाटात. यार लाकडाचा काहीतरी गोलगोल होता मोठा. पण कसं आहे, हेवी ड्रायव्हर होऊ ना मी. चुकवला बरोबर. सगळ्यात खतरनाक पॉईंट मला वाटतं हाच आहे. इथून डायरेक्ट गेला का डायरेक्ट खाली स्वर्ग दिसेल. पण इथून जाम ट्रक पडलेले आहेत. तिथे रॅलिंग पण होती मागे. रॅलिंग पण ती ट्रकवाले जे पडले ना, ते रॅलिंग घेऊन गेले खाली. त्याच्यानंतर मग रोडवाल्यांनी परत रॅलिंग काय लावलीच नाही. ते लावायला पाहिजे. उलट बाईकवाला पडला तर मरेल डायरेक्ट. घाटाच्या आधी खाली आलं. घाटाच्या खाली मला वाटतं आता पाऊस जास्त असेल जोरात, कारण घाटाच्या वर कधी कधी पाऊस नसतो. घाटाच्या खाली जोरात पाऊस असतो, कारण पूर्ण इकडेच गुंतलेले असतात ना. मित्रांनो, इथे जास्त जोरात पाऊस आहे. आम्ही कळमच्या इथे आलो आहे आणि माझी पॅन्ट पूर्ण भिजत आली, त्याच्यामुळे आता पॅन्ट पण घालतो रेनकोटची. कारण पावसाळी रस्त्याच्या साईडला आहे, चिकट झालं आहे. चालण्यासाठी बनवलेलं आहे, पण नाही चालण्यासाठी पण नाही, कशासाठी काय माहीत नाही, पण जाम चिकट झालं आहे. ते थांबलो इथे मध्ये रस्त्यात, जरा फोटो क्लिक करायचे होते. मस्त वातावरण झालं आहे. पाऊस पडतो आहे, कंटिन्यू पाऊस पडतो आहे, थांबतच नाही. हे बघ कसं चालू आहे साईडून ओढा. इथे नदी आहे ना, पुढे छोटासा ओढ आहे ना. डॉगेश गँग काय रस्त्याला मध्ये टोल नाका टाकला काय मी. चला आता इथे मस्त फोटो काढतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. फोन माझा भिजला आहे थोडा, पण कसं आहे वॉटरप्रूफ नाही तो. त्याला कुठली रेटिंग आहे IP काय माहीत नाही मला. तरी पण एवढं नाही भिजवला काय तो खराब होईल. आहे तेवढं तर आहेत. मित्रांनो, पोचलो आहे मी आता नेरळमध्ये आणि वाजलेत बघा 2:48. हो ना, किती बिल्डिंग झालं इकडे. पहिले काही नव्हतं इकडे, सुना पडला होता सगळा. स्पीड ब्रेकर राहिलेत पण इकडचे, नाही तर आपल्या इकडचे टाकलेत ते. एका महिन्याच्या आत स्पीड ब्रेकर सगळे गायब. इकडून जास्त मोठे ट्रक वगैरे येत नाही ना. मेन जो रस्ता आहे कर्जत मुरबाडचा, तो तिकडूनच आहे. त्याच्यामुळे इथले स्पीड ब्रेकर वगैरे प्लास्टिकचे राहिले. बापरे, खड्डा दिसत नाही रे. पाणी असं साचलं ना, पाण्यात जर गाडी जोरात गेली ना तर टायर मला वाटतं डायरेक्ट पाण्याच्या वर येते आणि डायरेक्ट डिसबॅलन्स होऊन गाडी डायरेक्ट पडते. तर कार पण पाण्यात हे होतात. बाईक तर हॉस्पिटल बघ ना कसला बनवला आहे. नेरळ मल्टी स्पेशालिटी. पाऊस पाऊस पाऊस. आज पण हे होणार आहे, पूर होणार वाटते. पूर मुसळधार पाऊस पडतो आज पण. मित्रांनो, हा बघा माथेरानचा एंट्री गेट. आणि तुम्हाला माथेरान दिसतोय का? पाऊसच एवढा पडतोय तर काहीच दिसत नाही. पूर्ण ढग उतरलाय. काय फॉग आहे काय काही माहीत नाही, पण काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं आहे, धुकं. आपल्याला जायचं नाही माथेरानला. आणि आता माथेरानला गर्दीच नसेल, मला वाटतं कोणीच जात नसेल आता. इथे गर्दी पण दिसत नाही काय, कारण पाऊस पडतोय ना खूप. आता माथेरानला नाही जात लोक. आता गणपती झाले, आता कामाला जातील लोक. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 6:15 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर फेरफटका मारायला. आलो, चला तुम्ही पुढे. अरे बापरे, इथं हॉर्स रायडिंग करायला घेतले वाटतं. हे बघा,
मित्रांनो तुम्ही आता तो घोडा बघितला का? म्हणजे तो ते जे होते ना चालवत घोड्याला, त्यांना सांभाळतच नव्हता, तो इकडे तिकडे पळत होता नुसता. जाम मोठा घोडा होता, 2 घोडे होते. जाऊ दे, चला आता आम्ही चाललो आहोत मामाकडे. मामाचं गाव पण इथून जवळच आहे. आता संध्याकाळी चाललो तिकडे. आलो आम्ही 3:30 वाजताच पोहोचलो होतो मावशीकडे. आणि त्याच्यानंतर मी व्लॉग शूट नाही केला नंतर. पाऊस कंटिन्यू पडतो आज, म्हणजे 5 मिनटं पण थांबलं नाही. हा रस्ता कुठला आहे बघा, एकदम छोटासा इकडून चाललो आहे. इकडे बघा पूर्ण पाऊसच दिसतोय डोंगरावर. अरे यांनी कुठल्या शॉर्टकटने आणले काय माहिती, जाम रस्ता खराब आहे. जाम खराब रस्ता आहे भाई, पूर्ण तुटलेलाच आहे. शॉर्टकट आहे ना, त्याच्यामुळे या रस्त्यांच्यावर कोण लक्ष नाही देत जास्त. ओ भाई साहब, पहिले पण आम्ही आलो होतो एकदा इकडे. या रस्त्याने येणं जाणं आहेच. मित्रांनो आज आम्ही इथेच वस्तीलाच राहणार आहेत आणि उद्या सकाळी घरी जाणार आहेत. उद्या मला गावात विसर्जनाला जायचं. एकच गणपती राहिला गावात, तो पण आमच्या शेळके फॅमिलीमध्येच आहे. तर त्या गणपतीचं विसर्जनाला जायचं मला उद्या, त्याच्यामुळे उद्या सकाळी आम्ही लवकरच निघू इथून. 7:15 वाजायला आलेत आणि आता निघालो आम्ही मामाच्या घरून. थोडासा पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पूर्ण दिवसभर जो हाहाकार केला आहे पावसाने, कठीण काम. आता थोडासा पाऊस कमी झाला तर निघालो आम्ही पण घरी आता जायला मावशीकडे. आज आम्ही मावशीकडेच राहणार आहोत. तर आता आम्ही जातो, इथल्या जवळचं एक मार्केट आहे डिक्सळला, तिथे मला ट्रॅक घ्यायचे आणि मग ट्रॅक वगैरे घेऊ, काहीतरी खाऊ. हे काय डिक्सळला फेमस काय खायला, काय खायचं बघ तुला डिक्सळला, काय चांगलं तेवढं सांग. मित्रांनो हे बघा, इथे एक रेल्वेचं फाटक आणि इथूनच पुढे एक स्टेशन आहे, भिवपुरी रोड. मगाशी इथं काय झालं माहिती आहे का, फोन असा पकडला होता मी, आता माझा पुढचा ब्रेक, थोडासा ब्रेक दाबायला गेल्यावर रेटी होती, पुढचा डायरेक्ट स्लिप झाला. किती वेळ आहे रे, लवकर यायला पाहिजे ना. मी जातो पुढे. मित्रांनो फाटक उघडलंय आणि आता मी निघालोत. चलो मित्रांनो, हा जो वर दिसतो ना पूर्ण डोंगरात, तो रायगड हॉस्पिटल आहे. सॉरी रायगड हॉस्पिटल आहे. पूर्ण डोंगरात आहे अर्धा तो. हे बघा रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मेडिकल कॉलेज पण आहे तासगावकर. मित्रांनो पोचलो होतो आम्ही आता डिक्सळमध्ये. कुठे जायचं आहे, कुठे जायचं मला तेवढं सांगा. चायनीजमध्ये चला, कुठलं तरी चला, काहीतरी आहे गो. व्हेजमध्ये काय भेटतं आहे, स्पेशल असतं आहे. मोमोज भेटतात, मोमोज. हे चल मोमोज भेटतात असेल तर चला इथे मोमोज खाऊ. हां आहे का चांगला, चला. मित्रांनो मोमोज खायचेत, तर हा बोलतोय पुढे चांगला भेटतो तिकडे जाऊ. मला तर हाच दुकान चांगला वाटत होता, तोच दुकान चांगला वाटत होता मोमोजला पाठीमागचा. आईस्क्रीम रात्री बघू, गावात तुमच्या असेल ना कुठे आईस्क्रीमचं दुकान. हा ए कुठे विसरला काय, कर्जतला पोहोचू, इथून थोडा पुढे गेलो तर अजून विसरला रस्ता, विसरला कुठे. हा बंद आहे, क्या आदमी आहे रे तू. तर परत पाठीमागे जायला लागेल. रॉंग साईडने गेले, बापरे. मला इकडून मिळालं. मित्रांनो हे बघा, इथे आईस्क्रीम खायला थांबलेत. सावरिया, ते सावरिया नाव मी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. हे सावरियावाले तर सगळे आईस्क्रीमवालेच आहेत. मग शेजात जे गाड्या असतात ना, ट्रक वगैरे फिरतात कुठल्या पण यात्रेमध्ये, हे सावरियावालेच असतात सगळे आईस्क्रीमवाले. मला नको
नो. हा बा आगे याने खायला घेतलं बघ. आय डोंट लाईक आईस्क्रीम. स्नॅप कार्ड स्नॅप कार्ड. पाऊस पाऊस. मला म्हणजे बिलकुल आवडत नाही आईस्क्रीम फाईस्क्रीम. हायवे कुठला आहे हा हायवे? कल्याणवालाच ना? कल्याण पुणे. कल्याण कर्जत बोल. लास्ट ऑफ याचा कर्जतच इथे एंड. पुण्याला तिकडून आहे ना मुंबई एक्सप्रेस. पण याचं नाव तर कर्जत कल्याणच असेल. तिथून कर्जत, नेरळ, वांगणी, शेळू, बदलापूर, अंबरनाथ, मग कल्याण, पुढे ठाणे बिणे. मित्रांनो यांचा आईस्क्रीम खाऊन झाला आहे ना. आता आम्ही चाललो आहोत मोमोज खायला. आहे ना आता लक्षात राहिलं ना दुकान कुठे आहे? परत त्याचकडे नेशील मला माहिती. तू पुढे चांगला दुकान आहे बोलतो. तिकडे काय होतं? काहीच नव्हतं तिकडे. रेनकोट नुसतंच घालून ठेवलं. पाऊस नाही काय नाही. नुसता जड झालाय. मित्रांनो या लोकांनी परत आम्हाला वडापावच खायला आणलं. आम्ही गेलो होतो मोमोज खायला पण तो दुकानच बंद होता. पहिलेच त्याला विचारायला पाहिजे होता. म्हणून मी त्याला पहिले विचारलं ना, विचारून बघ आहेत का. आम्ही गेलो त्या दुकानात तर तो बोलतो मोमोजच नाही. इथे कोण खातच नसेल मोमोज तो बनवेल कशाला. वडापाव मस्त होता. नको जेवायचं ना घरी जाऊ. भजन करणारच आहे का? माझा विचार आहे. तुमची इच्छा आहे का? माझं काय नाही. तुला करत असलं मी काय भजनाला बसणार आहे का? नाव काय तुमच्या भजनी मंडळाचं? मित्रांनो निघालो आता घरी जायला. मला एक शॉर्ट घेतली कारण रात्री मी घालायला कपडे आणले नव्हते घरून. त्याच्यामुळे एक शॉर्ट घेतले घालायला. उद्या सकाळी जायचं ते घरी तसं. तर आता जातो घरी आणि डायरेक्ट जेवायलाच बसू आता. तर मित्रांनो घरी पोचलो आता आणि हे बघा शॉर्ट वगैरे चेंज केलं आहे. आज एका रात्रीचाच प्रश्न आहे फक्त. उद्या सकाळी आपल्याला लवकरच शुमंतर व्हायचं इथून. आयला नाही तर मॅगी खायची वेळ याच्यात काय सगळं संपवा तुम्ही. एवढं छान नाही त्यांना दूध आणि अजून लागलं तर. मित्रांनो कोणी लॅपटॉपमध्ये जर कोणाला नॉलेज असेल तर मला सांगा. हा जो बटन दिलेला आहे मध्ये तो कशासाठी आहे? कारण हा कर्सर जो आहे तो तिथून हालतो म्हणजे माऊसचं काम करतो आहे. पण तो इथे मध्ये प्लेस का केलेला आहे? कारण खाली एवढं पॅड दिलेलं आहे तर मध्ये हे कशासाठी दिलं आहे? याचा काय यूज आहे? मित्रांनो लॅपटॉपचा काही यूज नाही आहे. फक्त कंपनीच्या कामासाठीच आहे. कारण याच्यातमध्ये काहीच तुम्ही यूट्यूब वगैरे काहीच बघू शकत नाही. फक्त त्याने लॉक लावून ठेवलं प्रत्येक गोष्टीला. यात फक्त कंपनीचंच काय होऊ शकतं मला दाखवतो मी. यार इथे कर्जतसारख्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे. मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आता मी चहा प्यायला घेतला आहे.